तुमचं मत बदलत असेल तर बघा. तू काही बी दाखव पोरी, मला काही बी फरक पडणार नाही. कुठं आहेत त्या जनक आणि त्याची बायको? कुठं आहेत माझे नवीन गुलाम? कुठं आहेत? मदराजाचा फटका आता नाही सुटका. काय जनक भाऊ, सापडले का नाही माझ्या तावडीत? गेले काही दिवस तुमचा आवाज जरा जास्तच वाढला होता. तुमचा आणि तुमच्या त्या लेकीच. कुठे आहे ती? कुठे आहे तुमची आगाऊ लेक? प्राण गेला तरी मी तुला ते सांगणार नाही. असं मग तुझे प्राण जातील याची व्यवस्थित व्यवस्था मी करतो. मी तुमच्या पाया पडते, यांचा असा छळ नका करू. तुमचा असा छळ करणारे मी की फक्त तुमचा गावच नाही, सगळा पृथ्वी लोक भीतीनं थराथरा कापेल. आई राजा धाव, आई राजा धाव. अहो त्यांना मारू नका. अहो नका मारू. मान वर करून माझ्याकडे बघतोयस? हा? आई राजा, बघून घेईन माझ्याच कैदेतेस तू. ही जगदंबा कुठे आहे हे तुझ्याकडून काढल्याशिवाय मी शांत राहणार नाही. बघून घेईन. दुखत असेल ना? एवढं मारलंय. अगं काहीच दुखत नाहीये मला. अगं हे बघ, मला काय बी लागलेलं नाही. देवी आईनं वाचवलं मला. खरंच की हो, हा चिमितकारच म्हणायचा ह्यो. आई राजा, उदो उदो, आई राजा. उदो उदो. हो, मधात जगदंबाला बी शोधायचं म्हणत होता. ती जर त्याला सापडली तर? इतका काळ लोटला तरी अद्याप दैत्यगुरु सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी मी शक्य तितके सायास घेतले. त्या ऊर्जेचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण ती सुद्धा हाती गवसत नाही. आम्ही आमच्या परीने शक्यतो सगळे प्रयत्न करतोय. अगदी यज्ञ करूनही पाहिला, पण शुक्राचार्य दिसले नाही. पण एक वेगळी गोष्ट मात्र जाणवली. कोणती वेगळी गोष्ट? जगदंबा चिंचपुरात गेली होती खरी, पण ती एकटी नव्हती. तिच्या पाठीशी कोणती तरी एक मोठी शक्ती होती. ती कोणती शक्ती हे आम्हालाही अजून समजलेलं नाहीये, पण शुक्राचार्यांना नाहीसं करण्यामध्ये याच शक्तीचा हात आहे हे निश्चित. मग दिती माता
ती वेगळी शक्ती कोणती आहे याचा शोध आपण घ्यायला हवा. सर्व गुलामांच्या त्राता भिंगार गावचे भाग्य विधाता आणि सर्व गावकऱ्यांचे करता धरता येत आहेत हो. असुर नरेश, आपण एवढ्या लांब प्रवास करून गेलो, त्या धनाजीला शोधून काढलं, पण तो आपल्या सोबत आलाच नाही. सगळी मेहनत वाया गेली आपली. तुळजाई म्हणते प्रयत्न कधीही वाया जात नाही. आपण जमिनीत पेरणी करतो, त्यातून कधी ना कधी रोप उगवतच. त्याची फळंही आपल्याला मिळतात. उशिरा मिळतील, पण मिळतात हे नक्की. भिंगार गावात बोलता बोलता कधी पोहोचलो कळलंच नाही. देवी, अहो काय हे, काय अवस्था झाली आहे ही गावाची. सगळी घरं उघडी आहेत, गावात कोणी माणूस नाही, रस्ते रिकामे, गाव रिकाम. मधवेळेस सगळ्या गावाला गुलाम बनवले असं दिसतंय. देवी, गावात कोणीच नाहीये. काय अवस्था झाली असेल हो सगळ्या माणसांची. तुझ्यावर सोपवलेलं कार्य ते पूर्ण करून आला असशील तर इथे थांब, नाहीतर चालता हो. तुम्हाला दिलेला शब्द मी पाळलाय असुर नरेश. सगळं गाव माझ्या कैदेत होतच, आता त्या जगदंबेचे आई वडील ही माझ्या कैदेत आहेत. मग तिच्या आई वडिलांचं मी काय करू? त्यांना इथे द्वारपाल म्हणून उभा करू का मुदपाक खाण्यात पाठवू? जगदंबा कुठं आहे? मला जगदंबा हवी आहे. तिचं काय झालं तेवढंच सांग. तिच्याच मागावर होतो मी. ती कुठे कुठे गेली याची बित्तम बातमी आहे माझ्याकडे. ज्या धनाजीला उचलून मी भिंगार गावात गेलो त्याला शोधायला गेली होती ती. त्याला बरोबर घेऊन यायचा डाव होता तिचा. महिषा ही मुलगी आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी करायला लागली आहे. अरे पण मूर्ख राज, तू कोण धनाजी की कोण त्याच्यापर्यंत ती पोरटी पोहोचणार नाही याची व्यवस्था तू आधीच का केली नाहीस? ती पोहोचली तरी फारसा फरक पडणार नाही असुर नरेश. त्या धनाजीच्या भोवती मी अशी व्यवस्था केली होती की तो जगदंबेला नकार देणार याची मला खात्री होती. आणि तसंच घडलंय. जगदंबा तिथून रिकाम्या हातानं परत निघाली आहे आणि आता ती भिंगार गावातच येणार, म्हणजे माझ्याच जबड्यात. आता ती सगळ्या बाजूने हरली आहे असुर नरेश. यावेळी ती सुटून कुठेच जाऊ शकणार नाही. वा, म्हणजे आता जगदंबा अवतार संपुष्टात येण्याची आणि तुळजा माझ्या अधीन होण्याची वेळ आली आहे. अगाई ग, काय दुर्दशा झाली आहे देवी आईच्या देवळाची. कोणी माणसंच नाहीयेत गावात, काय करणार? तुळजाई, मी ज्या गावात राहिले वाढले
तिथल्या लोकांचे हाल करतोय हा मद्राज. त्याचा अहंकार संपवण्याची वेळ आली. मी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देणार, त्याला हरवणार आणि गावातल्या लोकांना वाचवणार. जगदंबा, तू गावात परत येऊन चूक केल्यास, लई मोठी चूक केल्यास. तो मधराज लई शक्तिशाली झालाय. त्याचा माज आणि छळ लई वाढलाय. अगं, तुझ्या आई वडिलांना बी गुलाम केलंय त्यानं. आता तुझी बारी आहे. माझे आई बाबा पण संकटात आहेत हे मलाही जाणवलं होतं. समद गावच संकटात आहे. म्हणून म्हणतोय तुम्ही जा इथून, इथं थांबू नका. समधे लोक त्याचे गुलाम झाल्यात, ह्यातनं सुटका नाही. त्या मधराजाला हरवणं शक्य नाही आता. दुष्ट माणसांना हरवण्यासाठी एक चांगला माणूस पण पुरेसा असतो काका. मी त्याला हरवेन आणि माझ्या आई बाबांनाही सोडवेन. तू जिद्दी आहेस, धाडसी आहेस, पण ह्याला हरवायचं तर एक बंधन आहे तुला. कसलं बंधन? तू बी त्याची गुलाम आहेस. तुमचं घरदार त्यानं जप्त केलंय. तुझ्या आई वडिलांना पण त्यानं गुलाम बनवले. आता नियमाप्रमाणे तू त्याच्या विरुद्ध उभारू शकणार नाहीस. हे नियमात बसणार नाही. माझ्याकडे आहे त्याच्यावरचा उपाय.